नमस्कार. माझ्या सर्व मित्रमंडळी, समाजातील वरिष्ठ लोक किंवा इतर सदस्यांना, आज खूप दिवसानंतर कुठेतरी आपल्या शेतकऱ्याविषयी दोन शब्द मनोगत करावं. कारण आपण सर्व आपली भारतीय अर्थव्यवस्था जास्त जर अवलंबून म्हटलं तर कृषीवरती आधारित आहे. आणि अशा या अवस्थेमध्ये आपल्या शेतकऱ्याला मानसिक पाठबळ तो फक्त एका दोन शब्दाचा भुकेलेला असतो. आणि कुठून तरी ह्या जय किसान हा नाराच्या माध्यमातून एक छानशी एक कविता आठवली. आणि शेतकऱ्यांनी आपल्या जीवनामध्ये आजच्या घडीला बघता खूप महागाई वाढलेली आहे आणि शेतकऱ्याच्या पिकाला म्हणावा तसा भाव मिळत नाही. आणि हे कुठेतरी मिळायला पाहिजेत. कारण ऑन ग्राउंड जर म्हटलं, कधी कष्टाचं जर काम करायचं म्हटलं, धूप, हा उन्हाळा, पावसाळा, हिवाळा काही नसते त्या शेतकऱ्यासाठी. तो फक्त आणि फक्त ह्या जगाचा पोशिंदा असतो. म्हणूनच एक लहानपणी शिकवलेली ती कविता, ह्या कवितेच्या माध्यमातून एक शेतकऱ्याचं काय असतं आपल्या जीवनाचे स्ट्रगल, ह्या कवितेच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवतो. बाप, खरंच आपला बाप आपल्यासाठी, आपले आईवडील अहोरात्र मेहनत घेत असतात. किंवा त्यांना वाटतं की आपला हा संसाराचा गाडा, आपली मुलं बाळं कुठेतरी शिकून पुढं जावं. आणि सर्वस्व ह्या शेतीवरती अवलंबून असतं. मग कुठंतरी कर्जबाजारी होऊन दिवस रात्र करतात. तरी पण म्हणावं शेवटी सावकाराचे हात त्यांना भरावं लागत असतात. आणि हा निसर्ग पण त्यांना म्हणावं तशी साथ देत नाही. तर हे एक छानशी एक कविता आठवली बाप, की शेतामंदी माझी कोप, तिला होरट्याची झाप, तिथं राबवत कष्टत माझा बाप शेतकरी, लेतो अंगावर चिंध्या, खातो मिरची भाकर, काडी उसाया पाचट, जगा मिळाया साकर, काटा त्याच्याच कापाई, त्याने काय केले पाप, माझा बाप शेतकरी, उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळी लिहिलेल्या रात्र दिवस कामधंदा, कष्ट सारे त्याच्या हाती, दुसऱ्याच्या हाती माप, बाप फोडी तुला कड, माय पेटवती चुल्ला, पिठा मागल्या घामाची, काय चव सांगू तुला, आम्ही कष्टाचंच खातो, जग करी हाप हाप, जग करी हाप हाप. असे ह्या कवीचं म्हणणं आहे एका शेतकऱ्याविषयी. किंवा तो अहोरात्र मेहनत करतो, पण शेवटी त्याच्या मालाला सुद्धा तो भाव ठरवू शकत नाही. तो मालसुद्धा दुसरा व्यक्ती ठरवत असतो. तो अहोरात्र फक्त आणि फक्त. कारण शेतकरी तिथं काम करतो तेव्हा आपल्याला कुठंतरी दोन घास आपल्या पोटाला मिळत असतं. आणि ह्या व्हिडिओच्या माध्यमातून हाच उद्देश आहे की अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. कारण आपल्या ह्या ताटामध्ये आजच्या घडीला जे दोन घास आपल्याला कसे भेटतात त्याच्यामागे किती लोकांची मेहनत असते. एक शेतकरी
एका झाडापर्यंत किती वेळेस गेलेला असतो खरं फक्त आणि ते फक्त एक शेतकरी आणि शेतकऱ्याचा मुलगाच आठवू शकतो. त्याच्याकरता कुठंतरी आपण आपल्या, कारण अन्न आजच्या घडीला बघतात भरपूर काही ठिकाणी अन्नाचं म्हणजे वेस्टच प्रमाणात, म्हणजे लागू तेवढंच घेणार, असं कुठंतरी एक्स्ट्रा घ्यायचं, मग कुठंतरी टाकून जावं कुठे एखाद्या कार्यक्रमाच्या ठिकाणी. म्हणजे फ्रीमध्ये असलं की आपल्याला त्या फ्रीची किंमत कळत नाही. पण ठीक आहे, आपल्याला फ्रीसाठी भेटलेलं असतं, पण त्याच्या मागं काही लोकांनी, काही शेतकऱ्यांनी, काही व्यावसायिक लोकांनी मेहनत घेतलेली असते. तेव्हा कुठंतरी ते आपल्या ताटामध्ये पर्यंत पोहोचलेलं असतं. यातच माझे 2 शब्द समाप्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.